घेतला आणि बनवायला 10 वेळा आवाज देतात, हे कर ते कर. मम्मीची जिंदगी काय करणार, त्याच्यात पण ह्या गोष्टी कराव्या लागतात. चांगल्या पद्धतीने जायचं ना. उद्या लग्न आहे म्हणून मला चांगले दिसणे, हां, आणि त्याच्यामध्ये स्किन केअर पण करणे, लेकराला सांभाळणे, नवऱ्याचं ऐकणे, काय काय करू. काल आमच्या इथे होता हळदीचा कार्यक्रम आणि त्याच्यामुळे ना खरं सांगते स्किन इतकी खराब झाली. तिथं काहीतरी ना असं पंप होता सिलेंडरसारखा, त्याच्यामध्ये काय रांगोळी होती का कलर होता हळद होती काहीच कळत नाही. पण बापरे इतकं भयानक होतं ना, माझे हेअर्स अक्षरशः इतके ड्राय झाले होते. त्याच्यामुळे मी आजच हेअर वॉश केलाय, मी आज हेअर मास्क केलाय. मी याचा हेअर मास्कचा जो मी केलाय मी तुम्हाला ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेल. पण आता मी ह्याची माझी स्किन ना जेवढी डॅमेज झाली आहे माझी कालच्या हळद आणि ते भयानक कलरमुळे, तिला आता समोर कसं क्लीन करू ते मी तुम्हाला दाखवते. पहिले केस बांधून घेते, छानपैकी केस टायअप केली पुढचं सुधारतं. तर येस, याच्या हे कच्चं दूध आहे, याच्यामध्ये मी हळद टाकली आणि याच्यामध्ये ना केळीचे स्लाइसेस म्हणजे केळीचे आपण केळीचे साल्ट मी पिल ऑफ केले आणि हो ते स्किनवर लावलं ना मिक्स करून तर स्किन छान क्लीन होते. हळदच लावली होती काल, पण कसं आहे एक 2 हळदीचे दिवस त्यात हळद लावली, हां हळद मिक्स झाली सगळी घामामध्ये, घाण चेहरा झाला, सगळं मिक्स झालं तर असं खराब वाटत होती. का असतं एकदम डल वाटते माझी स्किन. रात्री इतकं लेट झालं नाही यायला की त्याच्यामुळं ते केलंच नाही. आता हे सगळं काढून घेते एकदाच. जे बनाना पील असतं ना ते खरं खूप छान असतं. हळदीमुळे दुधामुळे त्याचा फायदा होतो. दोन्ही हाताने करते लवकर येतो. उद्या लग्न आहे ना म्हणून मला आज वाटले सरकत नाही. माझ्या स्किनला प्रत्येक तुम्हाला ते करायचं असेल मी सगळ्या गोष्टीची प्रिपरेशन रात्रीच करून ठेवते. माझं फेस वॉश त्यानंतर हा माझा होममेड फेस पॅक जो मी यूज करते. ॲक्च्युली खूप छान आहे. याच्यामध्ये थोडं कॉफी पावडर आहे, थोडं उपटन आहे, थोडं बेसन आहे, आणखी 1-2 गोष्टी आहेत. बघ त्याचा पण व्हिडिओ लवकरच. याला मी साधं पाण्यामध्ये मिक्स करते बस. असं झालं का मी याला हातावरच मिक्स. सो हे बघा हातावर असं 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 करायचं, त्याला तर वाटलं सर थोडं 2-5 मिनिटं ठेवू पण शकता. असे मी प्रेफर याला घेते. ऍक्च्युली ह्या गोष्टी दाखवायच्या म्हणून नाही, मी ऍक्च्युली असंच यूज करते. तो हा जो डबा आहे ना मी ऑलमोस्ट संपवलाय. मी तर वाटत असेल ना पिंपल येत आहे, काही गोष्टी हॉर्मोनल पण असतात. आपण पूर्णच गोष्टी आपल्या हातात नसतात. नंतर वॉश करून घ्यायचं बस. एक व्हिडिओ घेतला आणि बनवायला 10 वेळा आवाज देतात, हे कर ते कर. मम्मीची जिंदगी काय करणार, त्याच्यात पण ह्या गोष्टी कराव्या लागतात. चांगल्या पद्धतीने जायचं ना. उद्या लग्न आहे म्हणून मला चांगले दिसणे, हां, आणि त्याच्यामध्ये स्किन केअर पण करणे, लेकराला सांभाळणे, नवऱ्याचं ऐकणे, काय काय करू. कमिंग नेक्स्ट टू माय व्हिडिओ ऑन द पॉइंट. झाले मी फेस वॉश केलंय,
झटकीपट क्लीन पण झालं, वॉश पण झालं. तर ह्याच्यानंतर पुसून पण झालं. काय रोजची क्रीम म्हणजे मी ही वॅसलिनची डबी ठेवली आहे. त्याच्यामध्ये मी ना हे विटॅमिन ईचे कॅप्सूल टाकलेले आहेत. तर रोज रात्री मी एक कॅप्सूल यूज करते. थोडं विटॅमिन ई, आपलं रोजचं एलोवेराचे, नो नाईट क्रीम, नो सिरम, नो काही पण. हे माझं सिक्रेट आहे. सकाळी मला कसा असा ग्लोई चेहरा होतो, असं सगळ्यात करायचं. बरं स्क्रीन सारखं झालं स्लम घ्यायचं. नंतर पुढील स्किन केअर आणि हेअर केअर रिलेटेड व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये हेअर मसाज. फॉर नाउ बाय.